नमस्कार मित्रांनो, यूएसनं व्हेनेझुएलावर अटॅक केलेला आहे. त्याचे स्टॉक मार्केटवर आपल्या इंडियाच्या काय परिणाम होऊ शकतात? हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं आहे, अ, व्हेनेझुएला हा देश कसा आहे, क्रूड ऑइलवर प्रॉपरली डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे क्रूड ऑइल जर एक्सपोर्ट थांबलं आणि तर आपण काय करतो, क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट थांबल्यामुळे काय होतं, त्याचे प्राइस वाढतात आणि क्रूड ऑइलचे प्राइजेस वाढले की आपल्या शेअर मार्केटवर इम्पॅक्ट होतो, इंडियन शेअर मार्केटवर. कारण मग आपले जे एफएमसीजी सेक्टर्स आहेत, काही सेक्टर्स आहेत, त्या सेक्टरवर परिणाम दिसायला लागतो, महागाई वाढते. क्रूड ऑइलचा रेट वाढला तर मग अशा वेळी काय होतं की गोल्ड सिल्वर आहेत ना, सेफ असेट्स आहेत ते. त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढायला चालू होते. अ, असं आहे. हे इम्पॅक्ट मार्केटवर होतात आणि मार्केट हे निगेटिव्ह मध्ये जातं, शॉर्ट टर्म व्हॉलेटाईल राहतं निगेटिव्हमध्ये. बट लॉंग टर्ममध्ये काय ह्याचा इम्पॅक्ट होणार नाहीये. हे मला तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओमध्ये. तुम्ही SIP करताय तर ते कंटिन्यू करा. हे शॉर्ट टर्ममध्ये असं होतच असतं, वॉरनी ऑल दिस थिंग्स, किंवा ट्रम्पनं चायनाला बोललं आहे काहीतरी. तुम्ही ते कोरिया वेगळं करा, ह्याव करा, त्याव करा, किंवा टॅक्स लावतोय, टॅरिफ लावतोय, किंवा असंच त्याला डॉलर वाचवायचा आहे ना, त्याचा डॉलरची त्याला डिपेंडन्सी वाढवायची आहे. त्याच्यामुळे हा सगळा तो वार करतोय किंवा अटॅक करतोय किंवा टेरिफ वॉर चालू ठेवलाय. पण आताचे जे सगळे देश आहेत ते डॉलर इंडिपेंडंट व्हायचा प्रयत्न करत आहेत. पण त्याला ते नको होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे हा तो वार चालू केलाय त्यानं. सगळ्या देशांना धमकावणं, वॉर करणं, टॅरिफ करणं, हे सगळे करत आहे. पण हे शॉर्ट टर्मसाठी राहणार आहे. लॉंग टर्मसाठी काही इम्पॅक्ट होत नाही. आणि तुमची SIP जर कंटिन्यू असेल तर कंटिन्यू ठेवा, आणि नसेल तर SIP करायला चालू करा. तुम्हाला चांगले बेनिफिट्स मिळतील, कारण अवरेजिंग हे लोअर लेवलनं होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि शेअर मार्केटवर काय इम्पॅक्ट होणार आहे हे तुम्हाला मी सांगितलंच आहे.